फोटोमध्ये दिसणाऱ्या या 3 मुलांचा काही क्षणातच मृत्यू झालाय. ही तिन्ही मुलं पुण्यामधील मुंबई IITला शिकणारी मुलं. नेमकं यांच्याबरोबर काय घडलं ते पाहू. त्या अगोदर चॅनेलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पिंपरी चिंचवडमधील 12 मित्रांनी ठरवलं आणि 26 फेब्रुवारीला ते लेह लडाखला फिरण्यासाठी गेले. 3 फॉर्च्युनर गाडीमधून हे मित्र प्रवास करणार होते. या ट्रिप दरम्यान 10 मार्चला कारगिलमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये बर्फसृष्टी झाली आणि त्यामध्ये हे सर्व मित्र अडकले होते. तब्बल 5 दिवस पुण्यामधील 12 मुलं त्या ठिकाणी अडकले होते. पण BSFने त्या सर्व मुलांना सुखरूप तिथून बाहेर काढलं. जणू त्यांनी मृत्यूवरती विजयच मिळवला होता. त्या 12 मित्रांमधील 3 मुलं आजारी पडले, त्यामुळे ते विमानाने घरी निघून आले. त्यामधील 10 मित्र मात्र पाठीमागच राहिले. 18 मार्चला ते तिन्ही फॉर्च्युनरमधून पुन्हा पुण्याकडे निघाले. 18 मार्चच्या सकाळी 10:30च्या दरम्यान राजस्थानमधील दिल्ली मुंबई महामार्गावरून ते येत होते. त्यावेळेस 3 फॉर्च्युनरमधील पुढच्या फॉर्च्युनरचा स्पीड जास्त होता. गाडीचा कंट्रोल सुटला आणि ती गाडी डिवायडरवरती जाऊन आदळली. ज्यावेळेस गाडी डिवायडरवरती आदळली त्यावेळेस ती गाडी पुलावरती होती. त्यामुळे गाडी जवळपास 30 फूट खाली कोसळली आणि या दुर्दैवी अपघातामध्ये मुंबईच्या IITमध्ये शिकणाऱ्या 3 मुलांचा मृत्यू झाला.